पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय सलामीची जोडी एसएन स्पोर्ट्स दिगोडे टीमच्या माध्यमातून विश्वजित ठाकूर आणि त्याच्या समवेत योगेश कोळी. यस कल्याण टिटवाला ग्रामीणचे अध्यक्ष या ठिकाणी आमचे जगन्नाना श्री गजानन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भूमी 11 चे सर्व यांच्या वतीनं देखील योगदान बोनकडे संघाला आपण सातत्याने पाहतो. नाना आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अतिश कापाटील पहिला बॉलर तयार होतो वर्सोवा टीम कडून. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटला फिल्डर आलेत. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग वेल स्टॉप. आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात तब्बल 2. पहिल्याच बॉलवरती आक्रमणापासून सुरुवात झाली होती. विश्वजित ठाकूर मोठ्या टीमची आयडेंटिटी आणि आज मात्र खऱ्या अर्थाने दिगोडे उरण तालुक्यातील दिगोडे गावातील हा सुपुत्र आज टेनिस क्रिकेट विश्वामधून भारतीय संघाचं नेतृत्व सुद्धा करताना पाहायला मिळालंय. आणि रायगड जिल्ह्यातील हा एकमेव खेळाडू ज्याने मात्र या संपूर्ण रायगड जिल्ह्याचं नाव अगदी 7व्या आसमंतात नेऊन ठेवलं. तोच विश्वजित ठाकूर स्ट्रायकिंग एंडवर. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. गुड शॉट. चांगला फटका परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. समाधान चांगला सेव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो परंतु 2 धावा त्यापूर्वी कंप्लीट केल्या जातात आणि 2च्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे चालले. 2 बॉल 4. सुरुवात चांगली झाली. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. संतोषजी नाणेकर असतील, गौरवजी सावंत असतील, फार मेहनत ज्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आमचे सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेब सुद्धा तर या स्पर्धेच्या प्रमुख स्थानी आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच त्यांच्या कार्याचा गुणगौरव गाणारी ही क्रीडा स्पर्धा MG ट्रॉफी. रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. बॉल गॅप मधून निघाला. गली पॉइंट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार या ठिकाणी मात्र ऑफिशियली इथे सुरुवात होताना पाहायला मिळते. ज्या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये संघ होता आणि अर्थातच विश्वजित ठाकूर होता आता त्याला चौकार मिळतोय. विघ्नेश पाटील, मयूर मात्रे, डबल एम मित्र परिवार अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्यांचं MG ट्रॉफीच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चौथा बॉल थोडासा बॉडी पासून दूर ठेवला होता परंतु ट्रॅम्प लाईनच्या आतमधून बॉल चालला बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट. चांगली सुरुवात. पहिल्या पॉवर प्ले मध्ये दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. टीम समोरच्या दिशेने पुन्हा एकदा गॅप मोठी आहे. फिल्डर तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार विश्वजित ठाकूर याच्या बॅट मधून. 4 रन. दोन चौकारांच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे चालले. धावा 12. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु समोरच थांबला बॉल. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 ओव्हरची मॅच आपण एन्जॉय करतो आणि 5 ओव्हरच्या मॅच मधील पहिल्या पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना एसएन स्पोर्ट्स दिगोडे टीमने धावा बनवल्यात 12. विकेट गमावलेली नाहीये ही सर्वात महत्वाची बाब. आजची अंतिम रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. महेश स्पोर्ट्सचे क्रीडांगण आज सजले पुन्हा एकदा या मैदानावरती. आज जी शोभीव फ्लडलाईट्स आपल्याला पाहायला मिळते ना सर्वांचं लक्ष वेधते. कारण एरवी आपण पाहतो प्रत्येक मैदानावरती आर्टिफिशियली किंवा आपण स्वतः मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून उभ्या केलेल्या फ्लडलाईट्स परंतु या मैदानावरती परमनंट फ्लडलाईट्स आपला इम्प्लांट केलेल्या पाहायला मिळतात. स्पर्धा लाखाची नव्हे तर अगदी करोडोंना सामोरं जाईल एवढी चांगली स्पर्धा आज आपल्या भेटीला येते. शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या रात्रीमध्ये MG ट्रॉफी 2026 ची अंतिम रात्र ढवळून निघणार आहे. कारण सामना क्रमांक सुरू आहे 4था. KTZN बॉईज आणि एसएन स्पोर्ट्स दिघोडे वर्सोव्याचा एक संघ आणि 5व्या क्रमांकाची मॅच आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळते. कारण शिरवणे 11 शिरवणे टीम पहिल्यांदा ओमसाई तुर्बे टीमला त्यांनी नमवलं. त्यानंतर मात्र वेताळदेव चांभारली याही टीमला मात्र नमवलं.
त्यामुळे ही देखील चर्चा होईल. शिरवणे 11 शिरवणे टीम किरणजी मेहर असतील किंवा अविनाशजी सुतार साहेब असतील, ज्यांच्या माध्यमातून मात्र सातत्याने या टीमला बॅकअप दिलं जातं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला बॉल आलाय, फिल्डर बॉलच्या खाली कॅच सुटलीये अर्चितच्या हातून. तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी सफिशियंट वेळ मिळाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल अन्विक बिअर शॉपचे सर्व सन्माननीय प्रवीण शेठ भगत साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 3 स्पोर्ट्स सायकल यांनी पुरस्कृत करून दिले गेले आहेत. ते सन्माननीय प्रवीण शेठ भगत साहेब आपलं सहर्ष स्वागत. येस, थँक्यू व्हेरी मच प्रवीण सरांचा आवाज आज आपल्याला स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐकायला मिळतो. त्याचबरोबर कुणालजी दाते सर IPL फेम कॉमेंटेटर या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. ऑन साइडला चांगला जागा बनवून खेळलाय फटका, बॉल फाईन लेग मध्ये एक टप्प्याच्या मदतीने बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय खणखणीत. आणखीन एक योगेश कोळीच्या बॅट मधून दमदार चौकार. DJSDC जिथे असेल ना तिथे या गोष्टी हमखास पाहायला मिळतात, कारण की त्याची खासियत आहे. टेनिस क्रिकेट विश्वाला काहीतरी नवनवीन देण्याचा प्रयत्न सँडी यांच्या माध्यमातून केला जातो. सूरज असेल विशेष करून ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये, त्याचं वेळी स्वागत करूया आपण. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 18 वरती. प्रणय आहेत आज आमच्या सर्व गुणलेखकाच्या भूमिकेत. पुन्हा एकदा बॅटची टॉपेज, तोच क्षेत्र झोन रिकामा आहे. फाईन लेग मधून आणखीन एक चौकार मिळवतोय योगेश कोळी. 4 रन. यावर्षी गौतमी पाटील खरं तर LED स्क्रीनवर नाचताना दिसते, परंतु जर ठरवलं ना तर शेलगरकर काहीही करू शकतात. या मैदानावरती इथे स्टेज सेपरेट तिच्यासाठी येईल एवढी ताकद, आणि पुढच्या वर्षी ती तयारी झाली ऑलरेडी, आणि म्हणूनच एवढं मोठं नाव आहे खरं तर या MG ट्रॉफीचं. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतं. सेकंड ओव्हरमध्ये सुजल. ओ यावेळेस फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक. कॉटन बॉलची संधी आणि सुजलला मिळाली आहे पहिली विकेट, पहिली सफलता. सन स्पोर्ट्स दिगोडे टीमला हा लागला पहिला धक्का. थोडी मॅच अजून तापली की अजून प्रेक्षकांचा देखील असाच आवाज आपल्याला पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे, कारण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी ही क्रीडा स्पर्धा आज आपल्या ठिकाणी समोर आली आहे. 5वी मॅच या ठिकाणी मात्र खेळली जाते. आजच्या रात्रीतील संपूर्ण प्रेक्षकांचा लक्ष लागले या मॅचवरती. एका बाजूला मुंबई विभागातील अंधेरी विभागातून आलेला वर्सोवाचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दिगोडे गावचा संघ या पनवेल नगरीमध्ये आज उल्वे नोडमध्ये एकमेकांच्या समोर येऊन ठेपलेत. सुजल लडगे तयार होतो पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. 2 चौकारानंतर कमबॅक केले. यावेळेस इनफिल्डच्या वरून क्लिअर करत बॉल चला स्वीपर कव्हर मध्ये. फिल्डर बॉलच्या मागे धावतात, बॉल अडवण्यामध्ये असक्षम. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चार धावा आल्यात आणि या 4च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 26 वरती. आमचे प्रणय मात्र आम्हाला या ठिकाणी मात्र माहिती कळवतात या स्पर्धेच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल चुकी झालीये. बॉल मागे फिल्डरच्या हातामध्ये.
आणि इथे मात्र काय घडले पाहूया. विकेट तर आहे, सॉफ्ट सिग्नल, आणि इथून मात्र चेक करण्याची मागणी पंचांची आहे. पंचांनी चेक करण्याची मागणी केली. आमचे नीरज राणा व सराट टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये. नेमकं काय घडणार आहे पाहूया. जर बीमर असेल तर रन सुद्धा मिळेल, बॉल सुद्धा मिळेल, परंतु जर बीमर नसेल तर मात्र विकेट जावी लागेल. काय घडलं एक्झॅक्टली पाहायचंय. टेनिस cricket.in ची सध्या मदत घेतली जाते टेक्निकल रूम मधून. या गोष्टी तुमच्या समोर येतील. नो बॉल कॉल, त्यामुळे धाव मिळणार 2 आणि पुढचा बॉल फ्री हिट. स्पष्ट नो बॉल होता, कारण की कमरेच्या जास्त वरती बॉल रिलीज केला होता. फुल टॉस बॉल खरं तर अटेम्प्ट केला जरूर, परंतु जेवढी हवी तेवढी ताकद यामध्ये मिळाली नव्हती, आणि त्यामुळे विश्वजित ठाकूरला आता स्ट्राईक मिळते फायनली. या शेवटच्या बॉलवरती फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी विश्वजित ठाकूरला मिळाली आहे. टीमची टोटल 28 वरती जाऊन पोहोचते. 28 लॉस ऑफ 1 विकेट. 28ला 1 या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. बॉल तयार, सुजल लडगे ओव्हर द विकेट. समोर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मिड विकेटला, वॅकंट स्पेस मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून आलाय. शेवटच्या बॉलवरती निर्णायक चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 32, 1 विकेटच्या गड्या मोबदल्यात. स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय. MG ट्रॉफी 2026 आदरणीय काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ गरज साहेबांच्या कार्याचा गुणगौरव गाणारी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करते संपूर्ण यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर, आणि आमचे शुभमजी घरत, सुजलजी घरत, मंदारजी भगत अर्थात एम भाई आमचे. या स्पर्धेच्या माध्यमातून संदेशजी भगत, साहिलजी भगत, नितीनजी भगत, प्रीत कडू, कल्पेशजी भगत आणि अक्षयजी भगत हे संपूर्ण भगत बांधवांकडून या स्पर्धेचं दमदार आयोजन केलं गेलं. 21 बाईक्स या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, आणि खूप चांगल्या रीतीने ही स्पर्धा आज सर्वांच्या समोर आली, आणि या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सध्या तरी चर्चेचा विषय बनली आहे क्रीडा स्पर्धा. कारण 21 बाईक सोबत ही स्पर्धा आज संपूर्ण क्रिकेट प्रेमींच्या भेटीला आली आहे, आणि त्यातही विशेष करून आजची शेवटची रात्र. कोणता संघ जास्तीत जास्त बाईक या मैदानावरून घेऊन जाणार आहे, कोणता संघ पहिला क्रमांक, कोणता संघ दुसरा क्रमांक या स्पर्धेमध्ये मिळवेल, हे मात्र पाहणं उत्सुकतेची बाब राहील. त्यातही उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर हे देखील आहेच. त्यामुळे कोणत्या संघाच्या वाटेला सर्वाधिक बाईक आज या ठिकाणी मात्र मिळतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल यॉर्कर लाईनचा टोक रश यॉर्कर, सुपर्ब डिलिव्हरी यार, आणि अल्ट्रा सिस्टीम नाहीये, त्यामुळे कदाचित या गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील इथेच. बॉल चांगला होता, अतिशय चांगला भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली. पहा ॲक्शन रिप्ले, बरोबर टोक रशर यॉर्कर होता, परंतु जरी रिव्ह्यू घेतला असता तरी अनसक्सेसफुल राहिला असता, कारण बॉल पहिल्याच अटेम्प्टला बॅटला लागला. आणि हेच घडलंय करताना सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला आमच्या पंचांनी. गणेशजी बाविस्कर सर आणि शशी मेहर सर आज पंचाच्या भूमिकेमध्ये मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. एका हाताने फक्त सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल मागे येतो, पुन्हा एकदा फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाईल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळते. धावा झाल्यात आतापर्यंत 33 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती आहेत. या मैदानावरती आतापर्यंत 5 ओव्हरचा जर आपण खेळ पाहिला तर एकूण 50-55 धावा खरं तर या मैदानावरती फार मोठ्या मानल्या जातात ॲज अ टार्गेट म्हणून. ज्या तुम्ही जर उभ्या केल्या 50-55 धावा, तर 5 ओव्हरमध्ये शेवटच्या क्षणाला तुम्हाला तर डिफेंड देखील करता येतील. पायावरती लागला बॉल पुन्हा एकदा, परंतु याही वेळेस
बॅटला ब्रस्ट करून लागला बॉल. इथून देखील आवाज क्लिअर स्पष्ट होतो आणि लेग स्टंप सोडून चालला. विशेष करून हा बॉल पंच सांगतात विश्वजित ठाकूर थोडासा नाराज आहे या स्ट्रोक अटेम्प्टवरती. त्याला देखील वाटलं होतं की एखाद मोठा फटका जर कनेक्ट झाला षटकार चौकार मिळेल आपल्या टीमला, त्यामुळे या स्ट्रोकवरती स्वतः तो नाराज आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये वर्षित टिपे वर्सोवा टीमकडून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला चांगली फिल्डिंग शॉटमध्ये सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाते तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली विश्वजित ठाकूर आणि त्याचे सहकारी अभिजित ठाकूर त्याचे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही भाऊ एकाच क्रीजवरती एकाच पिचवरती आज गावासाठी सर्वस्व योगदान देताना, कारण स्पर्धा तेवढी मोठी आहे. अनेक स्पर्धांमध्ये बऱ्याच वेळा आता दिगोडे टीमची एंट्री आपल्याला पाहायला मिळाली नव्हती, परंतु आता मोठी स्पर्धा आहे त्यामुळे मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या संघाला उभारी देण्याचं काम विश्वजित ठाकूर आणि त्याच्या टीमच्या माध्यमातून केलं जाते. आणखीन एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेर टर्न होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल अडचणीचा बनणाऱ्या मोठ्या फटक्यांची जी गरज होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप चांगल्या रीतीने धावा उभ्या झाल्या आणि त्यानंतर आता जर पाहिलं टीमची टोटल 34 अपडेट होईल. ओ याही वेळेस पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून चालला बॉल. हा वाईड आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावा 35 करता टेक्निकल एररमुळे थोडासा स्कोरबोर्ड लेट आहे, हरकत नाही, परंतु आम्ही तुमच्यापर्यंत स्कोर पोहोचवत राहू. 35 रन स्कोरबोर्डवरती आतापर्यंत पाहायला मिळतात. ते व्हाईट बॉल सोबत बॉलिंग मार्कवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये वर्षित टिपेला आपण या ठिकाणी पाहतो. आतापर्यंत ओव्हरचे बॉल झालेत 5. शेवटचा एक बॉल घेणं बाकी आहे. निर्णायक बॉल या मॅचमधील या ओव्हरमधील. ओ कट केलाय, चॉप केले बॉलला पॉइंटमध्ये. फिल्डर वेगाने बॉलवरती येतील तोपर्यंत एक सिंगल रन क्विक पूर्ण केली जाते आणि 1 रनच्या मदतीने 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 36 वरती. 12च्या सरासरीने या धावा उभ्या केल्या गेल्यात. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये साधारणतः 15-20 धावा जर आल्या तर एक सेफ टार्गेटच्या दिशेने संपूर्ण एसएन स्पोर्ट्स दिगोडे टीम जाईल, यात तीळ मात्र शंका नाही. चौथ्या ओव्हरमध्ये जीत आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 4 बॉलर सुद्धा वापरण्याची मुभा तुम्हाला आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, परंतु 5 ओव्हरसाठी 4 बॉलर म्हणजे एका बॉलरला 2 ओव्हर्स टाकण्याची मुभा सुद्धा या स्पर्धेमध्ये दिली गेली. बॉलर तयार होते बॉलिंग मार्कवरती. जीत पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळायचा होता, फटका फसलाय आणि आणखीन एक धक्का बसतोय. अभिजित ठाकूर याला मैदान सोडावं लागते. दुसरा धक्का लागलाय एसएन स्पोर्ट्स दिगोडे टीमला. खरी बात आहे, कारण की सत्ता असो किंवा नसो, परंतु समाजासाठी आज आपलं काहीतरी देणं लागतं. या भावनेतून नेहमीच समाज कार्यामध्ये अग्रेसर असणारं नाव म्हणजे आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेब. फार मोठे दानशूर व्यक्तिमत्व, नेहमी ज्यांची चर्चा एखाद्या फॅमिलीच्या पाठीशी एखाद्या समाजाच्या पाठीशी जर उभं राहण्याचा निर्णय महेंद्र शेठ घरत साहेबांनी जर घेतला तर तो निर्णय कटाक्षाने ते पाळतात. आणि म्हणूनच या संपूर्ण रायगड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महेंद्र शेठ घरत साहेबांच्या कार्याची चर्चा ही रंगली जाते. चौथ्या ओव्हरमध्ये जीत आला.
पहिल्या बॉलवरती अभिजित ठाकूरची विकेट मिळवली ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा वेगवान बॉल, लेंथ खूप चांगली होती, बरोबर बॅटच्या खाली बॉल टप्पा पडून विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. चौथ्या क्रमांकावरती बॅट्समन आयुष कोळी आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्याकडून अपेक्षा आहेत. हा खेळाडू नेहमी चर्चेत राहिला. जेव्हा जेव्हा विश्वजित ठाकूर मैदानाच्या बाहेर राहतो, जेव्हा जेव्हा विश्वजित ठाकूर अडचणीमध्ये असतो, तेव्हा तेव्हा आयुष कोळी आपल्या टीमसाठी धावून आलाय आणि आजही तीच जबाबदारी आयुषला खांद्यावर घ्यायची. 36 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 10 बॉल बाकी. ऑन साईडला टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल मिड ऑनला बीट करून मागे चाललाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत विश्वजित ठाकूर, अगदी सोप्या कंडिशनमध्ये 1 रन इथे पूर्ण करताना पाहायला मिळतात. विश्वजित साठी खरं तर एक कॅश प्राइज आले. दर्शित मेहर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे विश्वजित साठी, जे कॅश प्राइज या ठिकाणी मात्र दिलं जाईल. पाहायचं आहे की विश्वजित अजूनही आक्रमण करेल का. पुन्हा एकदा सॉफ्ट आणि ड्राईव्ह केलं, बॉलला गॅप मध्ये ढकललंय. एक्स्ट्रा कव्हर कडे फिल्डर आहेत, धाव घेण्याची चुकीचा कॉल होता. आयुष कोळीला निघणं गरजेचं होतं, हीच अपेक्षा होती टीमला, परंतु आयुष थांबला आणि इथून मात्र विश्वजितला जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन, विश्वजित बाद झाला. फार मोठा धक्का. अरे कशाला कशाला नव्हतं. दोन्ही बॉलर, दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे रेडी नसताना सुद्धा धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही. पुन्हा एकदा बॉल लॉंग ऑन मध्ये जातोय. आयुष कोळीच्या बॅटमधून आणखीन एक सिंगल पूर्ण केली जाते. प्रत्येक धाव आता इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. आणि एका बाजूला जर पाहिलं तर टीम KTZN वर्सोवा टीम मुंबईच्या अंधेरी भागातून आलेला संघ आहे आणि आज या संपूर्ण उलवे नोडमध्ये त्यांच्या देखील खेळाची चर्चा होते, कारण की विश्वजित ठाकूर सारख्या मोठ्या टीमच्या विरुद्ध त्यांचा सामना मात्र खूप चांगल्या रीतीने संपन्न होताना पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. लॉंग ऑन मध्ये जास्त फोकस केला जातोय, मिसफील्ड झाली आहे, तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरकताना आपल्याला दिसेल. धावा 41. प्रणय म्हात्रे आम्हाला माहिती देतात 41 रन स्कोरबोर्डवरती आहेत. 3 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना टीमने आणि 4 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपला. या ओव्हरमधून धावा आल्या फक्त आणि फक्त 5. या मागील ओव्हरमध्ये देखील 4च धावा आल्या होत्या. पहिल्या दोन्ही पॉवर प्लेमध्ये धावा भरपूर आल्या होत्या आणि त्यानंतरच्या दोन्ही ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्यात. ही कुठे ना कुठेतरी दुःख देणारी बाब आहे त्यांच्या टीमसाठी, अर्थात दिगोडी टीमसाठी विचार करणारी बाब आहे. पाहायचं की उर्वरित 6 बॉलमध्ये 5व्या ओव्हरमध्ये किती धावा येतील यावरती या संपूर्ण मॅचचं भवितव्य अवलंबून आहे. ॲटलिस्ट 10 ते 12 धावा जर आल्या तर संपूर्ण या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीवरून हीच माहिती आम्हाला मिळते की एक सेफ टार्गेट उभं राहील. ॲटलिस्ट विश्वजित ठाकूर आणि त्यांची SN स्पोर्ट्स दिगोडे टीम या वर्सोवा टीमसोबत फाईट करू शकते. 53-54 धावा ॲज अ टार्गेट म्हणून उभ्या राहतात. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा वर्षित टिपे याला इन्व्हाइट केले गेले. त्याच्या पहिल्या ओव्हरचा परफॉर्मन्स बघता गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी मात्र मिस केला. धाव 1 सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे चालले. धावा 42. 42 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट गमावलेत. टेनिस cricket.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला खूप चांगल्या रीतीने टेलिकास्ट करताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच खरं तर या स्पर्धेची शोभा आणखीन वाढली. जेवढं चॅनल दमदार ना तेवढी स्पर्धेची चर्चा जास्त. आणि आज या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, परंतु प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ही स्पर्धा MC ट्रॉफी 2026चा
शेवटच्या रात्रीमधील आणखीन एक चौकार येतोय, तो बॅट्समन क्रिश कोहलीच्या वाटमधून. मुंबईवरूनच आले ते सर्व मित्र परिवार वर्सोव्याचे आणि आज त्यांचं देखील वेलकम असेल, स्वागत असेल या उल्वे नोडमध्ये. बॉलिंग मार्कवरती वर्षी टिपे पुन्हा एकदा तयार होतोय. 2 ओव्हरचा स्पेल वैयक्तिक तो पूर्ण करतोय. फुल टॉस बॉल होता, यावेळेस मात्र फटका कनेक्ट करता आलेला नाहीये. फिल्डर होते, कव्हर्सला चूक झालीये, बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक हा चौकार येतोय, परंतु चेक करण्याची मागणी बीमर साठी. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. काहीच त्यामध्ये सांगण्यासारखं नव्हतं, फक्त चेक करायचं होतं. बरोबर मांडीवरती बॉल खेळलाय आणि या चौकाराच्या मदतीने SN स्पोर्ट्स दिगोटे टीमच्या 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 50 सेफ टार्गेटच्या दिशेने वाटचाल करण्याचे प्रयत्न आता मात्र कुठे ना कुठेतरी सफल झाल्याचे चिन्ह आहेत. आता उर्वरित अजूनही या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 3 बॉलमध्ये साधारणतः 1-2 मोठे फटके जर आले तर मग मात्र मजा येईल सेकंड इनिंगमध्ये, ज्यावेळेस धावा चेसिंग या ठिकाणी मात्र होतील. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका. वरून खेळण्याचा प्रयत्नच केले जात नाहीयेत. अलॉंग द ग्राउंड जास्तीत जास्त हे ट्राय केले जात आहेत, त्यामुळे 2-2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट होत आहेत. या 2च्या मदतीने टीमची टोटल चालली 52 वरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. क्रिश कोहली आणि आयुष कोहली जोडी मैदानामध्ये. तर बघा, महेश वसंत मोकल आणि सचिन वसंत मोकल वर्सोवा कोलीवाडा क्रिकेट संघाचे कोच आणि कट्टर समर्थक हे स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शेवा गल्ली जर थेट फायनल मध्ये प्रवेश केला वर्सोवा कोलीवाडा संघानं तर त्यांच्यासाठी 12 किलोचा बोकड त्यांच्या वतीने दिला जाईल. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता बॉल आणि बरोबर चांगल्या टप्प्यावर बॉल रिलीज केल्यानंतर थोडंसं फिरवलाय बॉलला. हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंतिमच्या क्षणाला डॉट बॉल हे खऱ्या अर्थाने SN स्पोर्ट्स दिगोडे टीमसाठी डोकेदुखी बनतील. आता उर्वरित एक शेवटचा बॉल बाकी आहे. प्रयत्न असतील क्रिश कोहलीचे या बॉलवरती मोठा फटका खेळावा आणि दुसऱ्या बाजूला वर्षितचा प्रयत्न असेल. डॉट बॉल, फुल टॉस बॉल पायावरती लागलाय खरं. येस, इट्स आउट. जावं लागेल, बरोबर मध्ये सापडला आणि फलंदाज होतोय बाद. 52ला इनिंग समाप्त आणि 53 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. अर्थातच KT ZN बॉयज वर्सोवा टीम समोर काही प्रेझेंटेशन आहेत. ऐकूया आपण प्रवीणजी गायकर सरांचा आवाज. जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा पण देऊया एक मुखाने. अर्थातच बजरंग बलीचा नामघोष करूया. तर 30 बॉल 53 धाव्यांची गरज, तत्पूर्वी आपण सन्मान करूया. इथे पवन पाटील साहेब, मयूर म्हात्रे साहेब, विघ्नेश पाटील साहेब, सचिन पाटील साहेब, सुमित घरत साहेब आणि शुभम मडवी साहेब या मित्र परिवाराचा सन्मान. बघा मित्रांनो, कुठेही क्रिकेटची स्पर्धा असू द्या आपल्या मित्रांची, त्या स्पर्धेला नेहमी हजर राहणारे व्यक्तिमत्व आणि अपरात्री किंवा रात्री कुणालाही जर त्रास झाला कुठला तर प्रत्येक जनतेच्या सेवेसाठी आपल्या हक्काची माणसं आहेत मित्रांनो. समाजसेवा हीच ईश्वर सेवा. फुटपाथवर असणाऱ्या लहान लहान मुलांना खऱ्या अर्थानं अन्नदान देखील आपण या मित्र परिवाराच्या माध्यमातून आम्ही पाहतो आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल. पवन पाटील, मयूर म्हात्रे, विघ्नेश पाटील, पवन म्हात्रे साहेब, पवन पाटील साहेब यांचा एकच सन्मान करता सर्वांचा. या मित्र परिवार. समाजसेवा हीच ईश्वर सेवा. बघा, फुटपाथवरती अनाथ मुलांना करताना अन्नदान ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. रात्री अपरात्री या ठिकाणी कुठला वाईट प्रसंग आपल्यावरती आला तर तमाम जनतेसाठी खरं तर धावून जाणारे हे दमदार व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहू शकाल. पवन पाटील, मयूर म्हात्रे, विघ्नेश पाटील, पवन म्हात्रे, विघ्नेश पाटील, सचिन पाटील, सुमित घरत, शुभम मडवी यावं.
आपला इथे सन्मान यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित MG ट्रॉफी मध्ये आपला इथे यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल। पवन भाई यांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतो। यावं मयूर भाई आपण यावं, विघ्नेश भाई आपण देखील यावं, सचिन भाई या चौघांनी यावं। मित्र परिवार आपण या ठिकाणी पाहतोय आज या स्पर्धेसाठी साहिल भाई गोल्डन मॅन यांच्या आग्रहाखातीर आज सर्व मित्र परिवार MG ट्रॉफी मध्ये इथे खरं त्यानं उपस्थित आपण या ठिकाणी पाहतो। त्यांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करूया। त्याच्यानंतर सुमित भाई घरत यावं आणि शुभम मडवी आपणास विनंती करतो आपण देखील यावं। आमचे कुणाल घरत साहेबांना व्यासपीठावरती पाहतो ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला दमदार योगदान आमचे रोहित घरत साहेब असतील यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो। आमचे अन्विक बिअर शॉपचे ओनर प्रवीण शेठ यांना देखील आपण या व्यासपीठावरती पाहतो की यांच्या वतीनं भरभरून योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी या ठिकाणी लाभलंय। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल व्यासपीठावरती कुणाल शेठ यांच्या वतीनं महेंद्र शेठ यांचे सुपुत्र यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला रोख रक्कम 2 लाख रुपयाचं योगदान या ठिकाणी दिलं गेलंय। रोहित शेठ घरत साहेब यांच्या वतीनं टोटल 50,000 रुपयाचं आम्हाला ठिकाणी योगदान दिलं गेलंय। आणि त्याच्यानंतर आमचे अन्विक बिअर शॉपचे ओनर प्रवीण शेठ भगत साहेब यांच्या वतीनं 3 सायकल इथे आम्हाला देण्यात आल्यात। दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रफुल्ल भाई यांचा देखील इथे यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल। प्रफुल्ल भाई आपण यावं। मी रोहित घरत साहेब पाणी घेऊन जाऊ मैदानावरती। रोहित घरत साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रफुल्ल भाई यांचा इथे यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करावा। रोहित साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्रफुल्ल साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायची उपचार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित हा सन्मान आपण या ठिकाणी पाहताय। जिथे जिथे दिघोडे संघ खेळत असतो ना तिथे तिथे या संघाचं नेहमीच दमदार योगदान राहिलंय आणि त्यांचा इथे यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी पाहताय। मायची उपचार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी आपण देत आहोत। जर KTJN वर्सोवा कोलीवाडा संघाने जर हा सामना जिंकला तर त्या संघासाठी आपण या ठिकाणी पाहतो संघाचे कोच महेश वसंत मोकल आणि सचिन वसंत मोकल वर्सोवा शिवगल्ली यांच्या वतीनं फायनलमध्ये संघ गेला तर 12 किलोचा बोकड खऱ्या अर्थानं देण्यात येईल। सुजल भोईर पेंदर, शुभम पाटील वलप आणि रोहित पाटील कलंबोली यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय। आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। चला याच्यानंतर मॅच असेल बघा यातून विजेता वर्सेस भूमी 11 बोनकोडे या 2 संघांमध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल। सुपर 6च्या लढती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। अकाय रुवांश डाली 11 गबान विरुद्ध रुही स्पोर्ट्स मोरावे ही सुपर 6ची पहिली लढत असेल। त्याच्यानंतर आराध्य 11 टाकीगाव विरुद्ध स्मायरा 11 MMV धाकटीजुई ही सेकंड सेमी सुपर 6ची लढत तुम्हाला पाहायला मिळेल। आणि अंतिम सुपर 6ची लढत आजच्यातून जाणारा संघ विरुद्ध संत बालूमामा रॉबिन स्मृती कामोठे अशी ही लढत सुपर 6ची तुम्हाला तिसरी पाहायला मिळेल। जर मोठ्याने ही मेडन षटक फेकलं तर काँग्रेसचे दमदार नेतृत्व विनोद शेठ यांच्या वतीनं 8,000 चं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। तर जासई धागाव काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय विनोद पाटील साहेब यांच्या वतीने 9,801 रुपयाचं पारितोषिक
बॅटन ओव्हर जर फेकली गोलंदाज मोठे याने तर त्याच्यासाठी 9,801 रुपयाचे पारितोषिक. येस, ओव्हर टू दीपक सर. हॅलो. तर केटीजेन बॉईज वर्सोवा संघानं जर हा सामना जिंकला तर अशोक शेठ भगत साहेब त्याचप्रमाणे कुंदन शेठ भगत यांच्या वतीनं तब्बल 1,500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. या सामन्याचा आनंद घेतात टेकडीवरून त्यांचं सहर्ष स्वागत. ओ मोठ्याचा हा बॉल यावेळेस मात्र पाठीमागे खेळून काढलाय. लॉंग चेस आहे, 2 फिल्डर धावतात त्या ठिकाणी सीमा रेषे लगत बॉलची फील्ड केली जाते आणि तोपर्यंत मात्र रन्स कंप्लीट झाल्यात. 3 धावांचं योगदान मात्र दिलं जात आहे. सलामीची जोडी अतिश का पाटील आणि समाधान आहेरकर. 2 धाव्यानं धावसंख्या मात्र पुढे जाईल ती 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड. मोठं नाव आहे समाधान आहेरकर, सध्याच्या घडीचा इन्फॉर्म खेळाडू. हो, हलक्या हातानं यावेळेस मात्र फक्त सन्मान दिला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता टार्गेट आहे 53 धावांचं 53, परंतु हे चॅलेंजिंग टोटल आहे. या स्पर्धेमध्ये 50+ जर धावा झाल्या तर चेस करताना सुद्धा अडचणींना सामोरं जावं लागतं. प्रत्येक प्रेक्षक कमाल कॅचसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अयवा कॅचसाठी कुंदन शेठ भगत साहेब ओमसाई ढाब्याचे प्रोप्रायटर यांच्या वतीनं मात्र हे पारितोषिक दिलं जाईल. त्याचप्रमाणे अशोक शेठ भगत साहेब दोन्ही मान्यवरांच्या वतीने पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक अयवा कॅचसाठी तब्बल 500 रुपये. फायनल नाईट आहे आणि त्याचमुळे प्रेक्षकांना मात्र खुश केलं जात आहे. ते कुंदन शेठ भगत आणि अशोक शेठ भगत यांच्या वतीनं त्यांचे सुद्धा आपण आभार मानूया. परंतु मोठ्याचा स्पीड मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. स्पीड गन. ओ यावेळेस मात्र उडवलाय बॉल ऑन साइडला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. कमाल स्ट्रोक होता. समाधान आयरकरच्या पॅट मधून येतोय मोठ्यावर ठोकलेला हा मोठा फटका. षटकार. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 9 धावा. शेवटच्या बॉलवर भेषवजीतच्या मात्र आसमान दाखवलं ते समाधान. 9 रन्स ऑन बोर्ड. प्रत्येक प्रेक्षक कमाल कॅच. अयवा कॅचसाठी करण स्मृती विहान कुंदन शेठ भगत ओमसाई ढाब्याचे प्रोप्रायटर ज्यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि त्याचप्रमाणे केटीजेन वर्सोवा हा संघ जर हा सामना जिंकला तर तब्बल 1,500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा दिलं जाईल. करण स्मृती विहान कुंदन शेठ भगत त्याचप्रमाणे अशोक शेठ भगत मान्यवरांच्या वतीनं हे पारितोषिक असेल. आयुषचा वेगवान चेंडू होता, थोडासा फुल लेंथ होता. 5ची एज घेतल्यानंतर बॉल पाठीमागे गेला. टाइम करता आलं नाही अतिश का पाटीलला. सिंगल येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 10 वर. 10 रन्स ऑन बोर्ड. मोठी लढाई आहे केटीजेन वर्सोवा. बराच दूरवरचा प्रवास करत आज उल्वे नोड त्यांनी गाठले. शेलगर मधील सगळ्यात मोठी स्पर्धा खरं तर रायगडमधील 21 बाईकची स्पर्धा पहिल्यांदाच खरं तर अशा पद्धतीचं आयोजन मात्र पाहायला मिळाले उल्वे नोड नगरीमध्ये. आणि ते करून दाखवले आमचे शुभम शेठ घरत असतील, सुजल घरत असतील, यम बाय पंदार शेठ भगत, साहिल भगत असतील, संदेश भगत असतील. सर्वांचं फार मोठं योगदान लाभलंय. त्याचप्रमाणे अक्षय भगत असतील, मग कल्पेश भगत असू द्या, नितीनजी भगत असू द्या, प्रीत कडू आमचे सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतले. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळलाय. डॉट बॉल. 53 धावा चॅलेंजिंग टोटल आहे. आव्हानात्मक धावसंख्या मात्र उभी केले. समाधान आहेरकर या फलंदाजाला रोखलं तर दिगोडे संघासाठी नक्कीच ही लढाई थोडी अफार प्रमाणामध्ये सोपी होऊ शकते. कारण सध्याच्या घडीचा इन्फॉर्म बॅटर आहे.
स्टार खेळाडू आहे समाधान आयरकर ऑन स्ट्राईक. आयुष कोळी नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न मिड विकेट झोन कडे. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलेत. तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर झोन पोहोचेल तो 11 या आकड्यावर. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे महेंद्र शेठ गरज साहेबांच्या नावाची स्पर्धा MG ट्रॉफी. सगळ्यात मोठी स्पर्धा या विभागामधली संपन्न होत असताना आज या स्पर्धेची 6वी आणि अंतिम रात्र आहे. आणि या स्पर्धेकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. अनेक चांगल्या मॅचेस खरं तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. ते वैशिष्ट्य राहिलंय. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला. पुन्हा एकदा मिड विकेट झोनकडे सिंगलच घेतली जाईल. मोठे स्ट्रोक्स बिलकुल खेळू देत नाही. आयुष कोळीमध्ये ती क्षमता जरूर आहे. विश्वजित ठाकूर प्रमाणेच आणखीन एक वेगावर स्वार होऊन करणारा गोलंदाजी करणारा खरं तर गोलंदाज म्हणून आयुष कोळीकडेच पाहिलं जातं. आणि नक्कीच या वेगासमोर मात्र लढावं लागेल KTGN बॉईज वर्सोवा टीमला. फुल लेंथ होता. लव फुल टॉस बॉल पिक केला स्ट्रेट टू द लॉंग ऑन. इट्स अ ह्यूज ब्लो. सगळ्यात मोठा मासा गळाला लागलाय. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. समाधान आहेरकर बॅक टू द डगआउट. तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज आकाश धाटकर. समाधान आयरकर बाद झालाय. 9 धावांचं योगदान दिलं. वेगवान गोलंदाजी समोर खेळायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे विश्वजित ठाकूरचा संघ. असं कोणीही नसेल जो विश्वजित ठाकूरला ओळखत नसेल. सध्याच्या घडीला भारतामध्ये सर्वाधिक वेग असणारा गोलंदाज. ओ आल्या आल्या इकडे मात्र पहिलाच बॉल पूल मारलाय. काऊ कॉर्नर बॉलच्या वरतून खेचलाय. आपल्या स्टाईल मध्ये आकाशा बॅट मधून येतोय. आकाशाला गवसणी घालणारा बुलंदी षटकार. बघा अजून बक्षिसामध्ये वाढ झाली करताना या ठिकाणी जरा मतलब म्हणजेच फायनल मध्ये जर प्रवेश केला या स्पर्धेमध्ये वर्सोवा कोलीवाडा क्रिकेट संघानं तर महेश वसंत मोकल आणि सचिन वसंत मोकल यांच्या वतीनं 18 धावा झाल्या. 12 किलोचा बोकड आणि त्याच्यानंतर संजय शेठ ठाकूर रियानी एंटरप्राइजेस यांच्या वतीनं 15 किलोचा बोकड म्हणजे 2 बोकड पारितोषिक या संघासाठी दिले जातील वर्सोवा कोलीवाडा संघाला. राजा 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 दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 18 धावा. एक गडी बाद 18. 53 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. मोरावे संघ सुद्धा दाखल झालाय. सुपर 6 मध्ये हा संघ पोहोचलाय. सकाळी पहाटे थोडी आंघोळ करून आला असतं तरी चाललं असतं. परंतु जेव्हा संघ अगदी बक्षीस प्राप्त होतो तेव्हा झोपही लागत नाही. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. हो इकडे मात्र समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि बॉल सरळ बॅटला चाटत विकेट किपरच्या हातामध्ये. एज ऑन टेकन. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा धक्का सहन करावा लागेल. सलामीवीर आतिश का पाटील यावेळेस मैदान सोडेल.
टीम केटीजीएन बॉईज वर्सोवा. पॅडअप करून लवकर ठेवा फलंदाज. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, शेवटची रात्र आहे. प्रत्येक आयवा कॅशसाठी प्रेक्षक कमाल कॅशसाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. करण स्मृती विहान कुंदन शेठ भगत ओमसाई डाब्याचे प्रोप्रायटर यांच्या वतीनं मात्र पारितोषिक दिलं जाईल. अशोक शर्मा इनकी ओर से हमारे डीजे मास्टर डीजे एसडीसी इनको 200 रुपए का कैश प्राइज. क्या बात है. सध्याच्या घडीला रायगड मधील एक अव्वल डीजे मास्टर म्हणून आमच्याकडे पाहिलं जातं. डीजे सँडी डीजे एसडीसी फार मोठी नाव आहेत खरं तर. सतरा बॉल 35 धावांची गरज आहे. 35 नीडेड नाव. रिमेनिंग 17 बॉल. वेगवान चेंडू होता पुन्हा एकदा. हे खरं तर अस्त्र आहे आणि या ओव्हरमध्ये वर्सोवा टीमसाठी मात्र विश्वजित ठाकूरची गोलंदाजी झेलणं चॅलेंजिंग ठरू शकेल. कधी चेंडू निघून जातात, टप्पा पडल्यानंतर किती वेगानं निघून जाते ते कळत सुद्धा नाही आहे. आणि त्याचमुळे कधी कधी शॉट्स खेळण्यासाठी आपण गेल्यानंतर टाइम करणं कठीण होतं. बऱ्याच वेळेला खरं तर मिसटायमिंग होण्याची शक्यता सुद्धा तेवढीच असते. आणि म्हणूनच सध्याच्या घडीचा भारतामधील टेनिस क्रिकेट विश्वामधील आघाडीचा स्टार गोलंदाज विश्वजित. पाकपुटला जाऊन पूल केला. यावेळेस मात्र स्क्वेअरलेकडे चेंडू सरकलाय. इकडे पहिली रन घेतले वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो झालाय. सिंगलच मिळेल. एक एक धाव फार महत्वाची ठरू शकणार आहे. 53 धावा. आज मोठा उलटफेर सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. मोठे मोठे गार केले. यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर बामणडोंगरी आणि बोनकोडे बऱ्याच वेळेला आमने सामने आले. परंतु आज बोनकोडे संघानं मात्र भलाढ्य बामणडोंगरी संघाला नमवलंय. मोठा उलटफेर मात्र या स्पर्धेमधला पाहायला मिळालाय. बोनकोडे संघाचं एक वैशिष्ट्य नेहमीच राहिलंय. रायगडमध्ये जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा समोर कोणता संघ लागलाय याची तक्रार त्यांची कधीही नसते. बऱ्याचदा अनेक संघांच्या तक्रारी खूप असतात. हा संघ प्रत्येक वेळेला हाच लागतो. हे बऱ्याच वेळा घडतं. प्रत्येक लॉट्समध्ये लॉट्स उडवल्यानंतर अनेक वेळेला विड्रॉल्स होतात. खरं तर संघ ते त्यांचं नेहमीच राहिलंय. बिनधास्तपणे खेळायचं आणि अगदी शांत, मैदानावर सुद्धा शांत, शिस्तप्रिय असा संघ. आणि नक्की अशा संघांचा आम्हाला सुद्धा आदर वाटतो. जाऊया पुन्हा एकदा मॅच दिशेनं. सिंगल आले. बिलकुल धावा देत नाहीये विश्वजित ठाकूर आणि त्याचमुळे आस्किंग रन रेट मात्र वाढत चाललाय. चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर पाहिलं तर ते खूप जास्त आहे. आता 13 बॉल 33 धावांची गरज आहे. 33 नीडेड नाव. रिमेनिंग 13 असं इक्वेशन या मॅच मध्ये. आणि विश्वजित ठाकूरचं षटक या बॉल नंतर समाप्त होईल. परंतु पाहूया इकडे मात्र या बॉलवर सुद्धा थोडासा सन्मान विश्वजित ठाकूरला दिला जाणार का की एखाद्या मोठ्या स्ट्रोकसाठी जाणार. ओ यावेळेचा हा फटका मिसक्यूट झालाय. मिड ऑफला फिल्डर आहे. चेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. मिलन नागा यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. तिसरा धक्का लागलाय केटीजीएन बॉईज वर्सोवा टीमला. बारा बॉल आणि 33 धावांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड. रिमेनिंग 12 असे इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं कठीण होत चाललंय केटीजीएन बॉईज वर्सोवा टीमसाठी. परंतु या सिच्युएशनला जर समाधान थांबायला हवा होता. 12 बॉल 33 त्याच्यासाठी फार मोठ्या नव्हत्या.
परंतु ज्या पद्धतीने विश्वजित ठाकूरची 2 षटकं येणार होती ना, जे अपेक्षित होतं तेच घडलं. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये विश्वजितनं 2च दिल्या. 2 ओव्हर्समध्ये 11 धाबा देत असताना 2 विकेट त्यानं मिळवल्या. परंतु मध्यंतरी आयुष कोहलीनं सुद्धा चांगली ओव्हर टाकून घेतली. 9 धाबा देताना त्यानं सुद्धा 1 विकेट मिळवली आणि त्याचमुळे दबाव संपूर्णपणे केटी जैन बॉईज वर्सोवा या टीमवर. 12 बॉल 33 धाबांची गरज आहे. 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल वेदांत. तर बघा इथे फलंदाजासाठी सुवर्णाचा संधी असेल अज्ञेशसाठी. जर सलग 3 षटकार ठोकले तर रियानी एंटरप्राइजेसचे सर्व संजय शेख ठाकूर साहेब यांच्या वतीनं 15,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्यांच्या समेत सचिन वसंत मोकल आणि त्यांच्या समेत महेश वसंत वक मोकल यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक, एकूण 20,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. न्यू बॅटर अज्ञेश मैदानाच्या आतमध्ये. परंतु आकाश एक आस आहे. ज्यानं आल्या मात्र लेंथ बॉलवर मात्र चांगला षटकार चढवला होता. त्याच्याकडून नक्कीच मोठ्या आशेनं पाहत असेल वर्सोवाकर. वेदांतचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र बीट करत गेलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. वाईड लाईनला चिटकून बॉल टाकतोय, थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. तर योगेश हरिश्चंद्र कोहली नाकवा दिगोडे आपल्याला इथे व्यासपीठावरती आमंत्रित केलं जात आहे. एमबाई मित्र परिवाराच्या वतीनं आपल्याला इथे योगेश हरिश्चंद्र कोहली नाकवा दिगोडे यावं आपलं सहर्ष स्वागत. वेदांत वाणी नेक्स्ट बॉल. हो डाऊन द ग्राउंड, अगदी समोर ड्राईव्ह केलाय. वाडे शॉट, फॅब्युलस स्ट्रोक फ्रॉम आकाश. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या वरतून बॉल सीमा पार षटकार. थँक्यू डीजे एसडीसी. षटकार आलाय आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये थोडासा परतत असताना शेवटचे 10 बॉल आणि 27 धाबांची गरज आहे. परंतु आकाशकडे पाहिल्यानंतर कुठेतरी तो आत्मविश्वास वाटत असेल, तो विश्वास वाटत असेल. केटी जैन बॉईज वर्सोवा संघाच्या सगळ्याच पाठीराख्यांना 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत. 10 बॉल 27. वेदांत वाणी पुन्हा एकदा. चांगला बॉल होता, फुल लेंथ होता, खोदून काढलाय, त्याला समोर ड्राईव्ह केलाय. थोडंसं बिस्पिट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धाब्यासाठी नाही, थांबवलंय. वेगानं आला, पुन्हा एकदा चेंडू उचलला आणि तेवढा तत्परतेने मात्र केलेला हा थ्रो. अन्यथा आकाश जेवढा स्ट्राईक घेईल तेवढं मात्र चांगलं ठरू शकतं. ज्या पद्धतीनं मात्र त्याचा फॉर्म सुरू आहे. सिंगल आली, धावसंख्या 1 पुढे जाईल. शेवटचे 9 बॉल आणि 26 धाबांची गरज. 26 रिक्वायर्ड, रिमेनिंग 9. अज्ञेश ऑन स्ट्राईक नाव. फुल टॉस होता, समोर ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ कडे फार द सिंगल येईल. 1 रन. मोठे स्ट्रोक जर या 2 बॉल मध्ये आले नाहीत तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कलाटणी पाहायला मिळू शकते. वेदांत वाणी पुन्हा एकदा. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक वाडे कॅच. स्पेक्टॅक्युलर कॅच त्या ठिकाणी. योगेशनं मात्र काय झेल टिपलाय आणि असं वाटलं होतं सुरुवातीला बॉल गॅप मध्ये आहे, बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु धावत येऊन गुड रनिंग कॅच बाय योगेश आणि नक्कीच इथे मात्र फलंदाज बाद केलाय. पाहूया पुन्हा एकदा. ऑन साइडला अगदी मिड विकेट झोन कडे हा स्ट्रोक, धावत जाऊन काय झेल टिपलाय. अप्रतिम. आणि जेव्हा असं क्षेत्ररक्षण घडतं ना, आत्मविश्वास वाढतो गोलंदाजाचा सुद्धा आणि तोच आत्मविश्वास वाढवण्याचं कार्य मात्र योगेशनं केलंय. विकेटचं पतन झालंय. बिग विकेट 2 षटकार मारणारा आकाश मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. केटी जैन बॉईज वर्सोवा संघ जर हा सामना जिंकला तर अश्वित अशोक शेठ भगत यांच्या वतीनं तब्बल 3,000 रुपयांचं पारितोषिक दिलं तर जाईल. आता जो झेल पकडला मला तो योगेश कोहली. या झेलसाठी आपल्याला कामगार नेते महेंद्र शेठ घरत साहेब यांचे सुपुत्र कुणाल शेठ घरत यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं इथे पारितोषिक आलंय. प्रणीत आलाय नवीन बॅटर. 7 बॉल 25. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर काढण्याचा प्रयत्न.
परफेक्टली टाकलाय. वेदांत वाणीनं हा चेंडू फलंदाजाला निष्प्रभ करून गेलाय. सुपर बॉलिंग आणि या मॅचचा निकाल तुम्हाला शेवटच्या ओव्हरवर पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 25 धावांची तब्बल गरज असेल. आतापर्यंत 4ही ओव्हर्स आपण पाहिले तर सिंगल डिजिट मध्ये स्कोर दिलाय. विश्वजित ठाकूर 9 धावा, आयुष कोळी 9 धावा, पुन्हा विश्वजित ठाकूरच्या 2 धावा आणि वेदांत वाणीनं षटकार खाऊन सुद्धा 8 धावा या ओव्हर मध्ये मोजल्यात. तर 6 बॉल आणि 25 धाब्यांची गरज. इथे योगेश गावण, हेमंत गावण, सौरभ गावण, सिद्धार्थ म्हात्रे, कुणाल म्हात्रे, जितू मामा, बंटी गावण, पिरकोन यांचंही दिगोडे संघासाठी आपण सपोर्टिंग पाहतो. त्यांचंही सरचे स्वागत. योगेश कोहली आपल्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय ते कुणाल शेट घरत यांच्या वतीनं. आणि जर हा सामना जिंकला वर्सोवा कोलीवाडा क्रिकेट संघानं तर महेश वसंत मोकल आणि सचिन वसंत मोकल वर्सोवा शेवगल्ली यांच्याकडून 25,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्रिश कोळी आलाय. 6 बॉल 25 धावा. याच स्पर्धेमध्ये 6 बॉल मध्ये 25 धावांचा चेस झालाय. दुतुम संघानं मात्र तो चेस केला होता. निलेश ठाकूर बॅटर होते आणि काय दमदार बॅटिंग केली होती. खरं तर या मैदानावर चेस करणं फार कठीण गोष्ट आहे, परंतु असाध्य ते साध्य करीता सायास, त्यासाठी तुम्हाला सायास घ्यावे लागतील. पाहूया पहिला बॉल क्रिश कोळीचा. पहिला बॉल टाकलाच नाही. इकडे मात्र डेड बॉलचा इशारा येईल पंचांचा. 6 बॉल 25. प्रेशर जरूर असतं. जरी 20 पेक्षा जास्त धाबा जरी असल्या तरी गोलंदाजाला मात्र त्या वाचवाव्याच लागतात. तो दबाव मात्र विशिष्ट प्रकारचा जाणवतो गोलंदाजावर. परंतु पाहूया कशा पद्धतीनं बॅटिंग करेल पहिल्यांदाच या मैदानावर केटीजन बॉईज वर्सोवा हा संघ खेळत असताना. फुल लेंथ होता. यावेळेस मात्र पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न मात्र केला होता. खूपच ऑफस्टोनच्या बाहेर होता हा चेंडू. तिथून अवांतर धाव मिळेल. या इनिंग मधली ही पहिली अवांतर धाव. पहिला व्हाईट बॉल. 6 बॉल 24 धावांची गरज आहे. 24 नीडेड नाव, रिमेनिंग 6. चांगला बॉल. पुन्हा एकदा फुल लेंथ खोलात टाकलाय. कोणती धाव मिळणार नाही आणि अशी गोलंदाजी राहिली तर मात्र फलंदाजांकडे प्रत्युत्तरच नाहीयेत अशा बॉलवर. यॉर्कर लाईन बॉलिंग. विश्वजित ठाकूरनं मात्र आपल्या संघाची गोलंदाजी सुद्धा मजबूत केले. कारण असतं बऱ्याच वेळेला एक महान गोलंदाज असला की सगळ्यांनाच मात्र त्याचं ट्रेनिंग, त्याचं शिक्षण मात्र देत असतो आणि त्याचा फायदा मात्र सगळ्या संघ सहकार्यानं होत असतो. क्रिसा बॉल यष्ट्या उद्ध्वस्त करून गेलाय. दांडी वाकवले. फलंदाज होईल बाद. त्रिफळा उडवून टाकलाय. अज्ञेश मैदानाच्या बाहेर. अरे वा, याच्या वेळी या ठिकाणी जर पाहिलात चला लगेचच बनकोडे संघाचे कॅप्टन आपण देखील येऊन थांबा. आमचे परम मित्र योगेश भोईर धाकटीजुई यावा योगेशबाई, विश्वजित ठाकूर यांचे कट्टर समर्थक यावा योगेशबाई, आपलं सहर्ष स्वागत. 4 बॉल 24. आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्करचा प्रयास. आणखीन एक डॉट बॉल. काय बॉलिंग होते क्रिश कडून. खास करून सगळे फुलर लेन ठेवले जातात आणि जेव्हा प्रत्येक चेंडू फुलर लेन पडतो तेव्हा मात्र नक्कीच वेगळ्या आत्मविश्वासानं गोलंदाजी होते मैदानामध्ये आणि कोणतेही मोठे स्ट्रोक्स नाही आहेत. आणि त्याच वेळेस संपूर्णपणे हा सामना आता मात्र फिरलाय तो एसएन स्पोर्ट्स दिघोडे या संघाच्या बाजूनं. समोर समोर उडवलाय हा बॉल. सरळ साइड स्क्रीनच्या वरतून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. थोडस उशिरानं का होईना वर्सोवा टीमसाठी हा षटकार. जीतच्या बॅट मधून मात्र हा षटकार, परंतु जीत आपल्या संघाला जीत मिळवून देणार का. 2 बॉल 18. सोडून दिला होता हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन.
धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटचे 2 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच बोनकोडे तितिक्षा एंटरप्राइजेस भूमी 11 बोनकोडे नवी मुंबई मधील संघ. या अगोदर 2 सामने सुद्धा जिंकलेत नवी मुंबई मधील संघ. शिरवणे 11 शिरवणे काय दमदार खेळ केलाय. इकडे मात्र फलंदाज बाद होईल. शिरवणे संघानं पहिल्यांदा तुर्भे संघाला पराभूत केलं आणि त्यानंतर वेताळ देव चांभारली या संघाला मात्र या स्पर्धेमधून बाहेर काढलंय. आणि त्याचमुळे शिरवण्याचा मात्र आवाज आज घुमतोय. चला शमशेर भाई यांचे मित्र. फुल टॉस आहे. ऑन साइड ला खेचून मारलाय. 6 धावा मिळतील वर्सोवा टीमला, पण तो सामना मात्र गमवावा लागलाय त्याला. चांगला खेळ त्यांचा राहिला, परंतु अभिनंदन करूयात आपण एसएन स्पोर्ट्स दिगोडे संघाला मात्र पहिली लढत जिंकले. वेल प्लेड विश्वजित ठाकूर आणि टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हडलं का वर्सोवा कोलीवाडा क्रिकेट संघ खऱ्या 11 धावाने हा संघ पराभूत झाला. अभिनंदन एसएन स्पोर्ट्स दिगोडे क्रिकेट संघ या सामन्याचा सामनावीर दीपक सर. चला 10 बॉल मध्ये 18 धाबा आणि 2 षटक टाकताना 2 विकेट्स आणि फक्त 11 धाबा